विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ सेकंड टॉपिक फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यामधील पुढील भाग समजून घेणार आहोत. आजचा भाग थोडासा थेरॉटिकल आहे, त्यामुळे नीट कॉन्सन्ट्रेशन करा आणि समजून घ्या. कसे आहात? बरे आहात ना? ठीक आहे, मग सुरुवात करूया. आजच्या टॉपिकचं नाव आहे कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स and proofs. Now listen. What is conditional statements? The statement which can be written in the if-then form are called conditional statements. बघा, आपल्याला बरेच स्टेटमेंट आता शिकायचे आहेत ज्याच्यामध्ये इफ आणि देनचा यूज केला असेल, तर अशा स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणणार आहोत. लक्षात ठेवायचं नेहमी इफ देन फॉर्मच्या बाबतीत. इन दॅट म्हणजे या कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफचा जो पार्ट असतो त्याला अँटीसिडंट म्हणतात आणि देन नंतर येणारा जो पार्ट असतो त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतो. नाव लुक केअरफुली. व्हॉट इज अँटीसिडंट? गिव्हन पार्ट. इट इज ऑल्सो सेड टू बी अ गिव्हन पार्ट. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड द अँटीसिडंट. लक्षात आलं असेल, इफ नंतर येणाऱ्या वाक्याला आपण अँटीसिडंट म्हणतो. नाव कॉन्सिक्वेंट. The part of the statement which following then is called the consequent. These are main two things. Now, what about converse? If the antecedent and consequent in a given conditional statement interchanged if the antecedent and consequent in a given conditional statement interchanged, the resulting statement is called the converse of the statement. लक्षात आलं नसेल तर पुन्हा मराठीत समजून देतो. इफ आणि देनने आपल्याला जे विधान दिलं असेल, इफचा भाग नंतर घ्यायचा, देनचा भाग आधी घ्यायचा, यालाच त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स म्हणतो, साध्या आणि सरळ शब्दात. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. कंडिशनल स्टेटमेंट हे सत्य असेल तर कॉन्व्हर्स सुद्धा सत्यच असायला पाहिजे असं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण एक्झाम्पलमध्ये ह्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. याच्यावरची प्रश्न आपण पुढे एक्झरसाइजमध्येच घेणार आहोत, म्हणून मी इथे ते काही समजून देत नाही. फक्त इथे तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट, कॉन्व्हर्स या घटकांवर आपण फोकस केलेला आहे. नाव प्रूफ्स. In that, first of all, we learn about postulates. What is postulates? Some self-evident geometrical statement are called postulates. मराठीत त्याला आपण गृहीतके म्हणतो. त्याला आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ते विधानच एक सत्य विधान असतं, म्हणून त्याला आपण सरळ पॉस्ट्युलेट्स म्हणतो. आणि काही ज्यांना आपण थेरम म्हणतो. थेरम म्हणजे काय? द प्रॉपर्टीज विच आर प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम्स. म्हणजे थेरमसाठी आपल्याला काही प्रॉपर्टीचा यूज करून एक लॉजिकली कंडिशन द्यावी लागते, त्याच्यावरनं आपण थेरम प्रूव्ह करू शकतो. तर हे झाले प्रूफचे दोन भाग, पॉस्ट्युलेट्स, थेरम्स.
आता ॲक्च्युअल प्रूफ कसा असतो, जेव्हा आपण प्रूफ घेऊ त्यावेळेस या गोष्टी समजून घेऊ. त्याच्यात फक्त एवढंच म्हणूया, द लॉजिकल आर्ग्युमेंट टू प्रूव्ह द थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. प्रूफ देताना आपण लॉजिकल आर्ग्युमेंट करणार आहोत आणि ते एक लॉजिकली लिहिणार आहोत. बस या गोष्टीला आपण प्रूफ म्हणतो. प्रूफ दोन प्रकारचे असतात. देर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ्स. वन डायरेक्ट अँड सेकंड इनडायरेक्ट मेथड. नाव some Euclid's postulates are given in our textbook. I take one or two examples. There are infinite numbers of lines passing through a point. एका पॉईंटमधनं इन्फायनाईट लाईन्स जाऊ शकतात. आता याला काही प्रूफ देण्याची गरज नाही. कळतं आपल्याला, एक पॉईंट घेतला, त्याच्यात पहिली लाईन काढली, त्याच्यातनं दुसरी लाईन जाते, तिसरी जाते, चौथी जाते. या पद्धतीने आपण पॉईंट घेतला. आता याच्यातनं एक लाईन काढली, दुसरी लाईन काढली. अशा इन्युमरेबल लाईन्स आपण त्याच्यातनं काढू शकतो. याला काय प्रूफ देण्याची गरज आहे, म्हणून याला आपण पॉस्ट्युलेट्स म्हणत असतो. अजून आपल्याला दुसरं पॉस्ट्युलेट घेता येईल. सपोज आय टेक 2 पॉइंट्स. दिस इज A and this is B. How many lines can passing through these 2 points? Always one and only one. म्हणजे या प्रकारे. मग याला काय प्रूफ देण्याची गरज आहे, हे सुद्धा एक पॉस्ट्युलेट आहेच. या पद्धतीने आपण असे अनेक पॉस्ट्युलेट्स समजून घेतलेले आहेतच. नाव नेक्स्ट, some questions are given in practice set 1, 3 and problem set. I take all these including continuously. Now question first, write the following statements in if then form. मगाशीच आपण शिकलोत if then चे कंडिशनल स्टेटमेंट कशी असतात त्याबद्दल. आता एक जनरल सेंटेन्स दिलं जाईल, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इफ देनमध्ये. इंग्लिशमध्ये आपण शिकतो यूज इफ देन, बस त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. द ऑपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रॅट. पॅरलेलोग्राम डोळ्यासमोर येतो, त्याचे ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रॅट असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आता हेच स्टेटमेंट आपल्याला इफ देन यूज करून तयार करायचं आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. जर एखादा चौकोन पॅरलेलोग्राम असेल, देन इट्स ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. झालं, इफ देनचा यूज केला. नेक्स्ट, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे आपलं स्टेटमेंट. आता याला आपल्याला इफ देन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता रेक्टँगलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहिती आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. या पद्धतीने आपण अशी अनेक एक्झाम्पल्स तयार करू शकतो. नाव क्वेश्चन 2, राईट कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता आपल्याला कॉन्व्हर्स तयार करायचे आहेत. कॉन्व्हर्स म्हणजे काय, इफचा पार्ट नंतर येईल, देनचा पार्ट आधी येईल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. जर क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल,
तर त्याचे डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर असतात. आता आपल्याला याचं कॉन्व्हर्स तयार करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे देनचं वाक्य इफमध्ये लिहा, इफचं वाक्य देनमध्ये लिहा. सो इफ द डायगोनल्स of a quadrilateral are perpendicular bisectors of each other, then it is a rhombus. झालं उलट, बस यालाच कॉन्व्हर्स म्हणतात. अजून एक एक्झाम्पल घेऊया. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. जर एखादा नंबर हा प्राईम नंबर असेल तर तो एक तर इव्हन असेल किंवा ऑड असेल. कॉन्व्हर्स कसं लिहिता येईल? इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. झालं. या पद्धतीने आपल्याला बरेचसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही इथनं वाचून समजून घेऊ शकतात. त्याचबरोबर जवळपास बरेच एक्झाम्पल मी इथे कलेक्ट केलेले आहेत. आता क्वेश्चन थर्ड. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. आता आपल्याला कंडिशनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. कंडिशनल फॉर्म माहिती आहे, वी राईट अ सेंटेन्स इन द फॉर्म ऑफ इफ देन. इफ देनमध्ये लिहिलं की झाला तो कंडिशनल फॉर्म. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर आपल्याला दिलं. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. कुठलाही रोम्बस हा स्क्वेअर असतो. आता याला कंडिशनल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करणार? इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल देन इट इज अ स्क्वेअर, तर तो स्क्वेअर असतो. या पद्धतीने आपल्याला सहज लिहिता येतं. पुढचा क्वेश्चन दिला आहे, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. आता त्याचं कंडिशनल फॉर्म बनवलेला आहे. इफ द अँगल्स आर इन अ लिनियर पेअर, तर अँगल्स लिनियर पेअर्स असतील देन दे आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय, त्यांची सम जर 180 असेल म्हणजे ते एकमेकांचे लिनियर असतील तर साहजिकच आपण त्यांना सप्लिमेंटरी म्हणतो. इथे आपल्याला त्या वाक्याशी महत्त्व नाही, फक्त इफ कुठे घ्यायचा देन कुठे लावायचा एवढं कळलं की माझ्या मते आपल्याला हे बरेचसे एक्झाम्पल्स सहज सोडवता येतील. नाव another question is question number 4. Write the antecedent and the consequent in the following statements. हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. व्हॉट इज अँटीसिडेंट, व्हॉट इज कॉन्सिक्वेंट, आधी आपण समजून घेतलं. आता स्टेटमेंट घेऊ आणि या पद्धतीने लिहू. सहज लक्षात आलं असेल तुमच्या, इफने जे वाक्य सुरू होतं त्याला आपण जनरली अँटीसिडेंट म्हणतो आणि देनने जे असेल ते कॉन्सिक्वेंट म्हणतो. म्हणजे इफने जे असेल ते गिव्हनमध्ये घेतो आणि देनने जे असेल ते आपण टू प्रूव्हसाठी यूज करणार आहोत. त्याच पद्धतीने लिहायचं आहे. मग आता पहिलं सेंटेन्स बघा. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर congruent. All sides of a triangle are congruent. Which type of triangle is this? Equilateral triangle, right? If all sides of a triangle are congruent, then its all angles are congruent. ज्या ट्रायंगलच्या सर्व साइड्स कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतात, असं जर तर मध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग आता अँटीसिडेंटमध्ये काय घेणार? ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, इफने जोडलेलं सेंटेन्स अँटीसिडेंट.
आणि रिमेनिंग देनने जे आहे ते कॉन्सिक्वेंट. इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रँट या पद्धतीने. आता इक्विलॅटरल ट्रायंगलचे ऑल साईड्स कॉन्ग्रँट असतात आणि अँगल्स आर एव्हरी अँगल 60 डिग्री म्हणजे तेही कॉन्ग्रँट असतात. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सहजरित्या सोडवता येतं. त्याच्यानंतर दुसरा एक एक्झाम्पल घेतलेला आहे आपण. The diagonals of a parallelogram bisect each other. पॅरलेलोग्रामचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. आता हे विधान देताना इफ देन मध्ये लिहिलेलं नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कन्वर्ट इट इनटू कंडिशनल फॉर्म. याला आपण कंडिशनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया म्हणजे तेही होईल आणि त्याच्यानंतर अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंट आपल्याला ठरवता येईल. मग हे एक्झाम्पल कसं येईल कंडिशनल फॉर्ममध्ये. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. झाला आता कंडिशनल फॉर्म. आता याच्यावरनं अँटीसिडेंट लिहा. इफचा जो टॉपिक आहे तो अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. अँटीसिडेंट देन पासून जे आहे ते इट्स डायगोनल्स बायसेक्ट टू इच अदर. लिहिलं कॉन्सिक्वेंटमध्ये डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर. या पद्धतीने आपण हा टॉपिक सहजरित्या समजून घेतलात. मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपल्याला हा टॉपिक समजला असेल. पुन्हा एकदा ही स्लाईड वाचा. याच्यात सर्व क्वेश्चन्स मी ॲड केलेले आहेत ते समजून घ्या, स्वतः सोडवा. धन्यवाद.